नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा रोज हा प्रश्न पडतच असेल ना की ऑफिसच्या वेळात हे सगळं मॅनेज कसं करू. ऑफिसला डब्याला भाजी काय बनवायची, मुलाच्या डब्याला भाजी काय बनवायची, किंवा संध्याकाळी घरी आल्यानंतर भाजी काय बनवायची, किंवा आपण बाजारातनं विकत आणलेल्या भाज्यांचं नियोजन कसं करायचं. या सगळ्या गोष्टींचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडत असेल. तर आठवड्याभराचं मील प्रिपरेशन कसं करून ठेवायचं याचबद्दल आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचा आहे. आणि स्नेहलता संदीप या चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करायचं आहे. तर सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो, मला एकटीलाच नसेल पडत, हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो की ऐनवेळी मुलांच्या डब्याला भाजी काय बनवायची, किंवा आज भाजी काय बनवायची, संध्याकाळी काय बनवायची. तर त्याच सगळ्यांची गडबड होऊ नये म्हणून यासाठी तुम्ही आठवड्याभराची तयारी करून ठेवू शकता. तर आठवड्याभराच्या तयारीमध्ये सगळ्यात पहिले मी वाटण काढून ठेवत असते. वाटण जर तुम्ही काढून ठेवलं तर काय होतं, आठवड्याभराचं वाटण म्हणजे 2-3-4 भाज्या होतील असं वाटण तुम्ही जर काढून ठेवलं तर एखादी वाटणाची भाजी असेल, काळी आमटी असेल, पावट्याची भाजी असेल, वांग्याची भाजी असेल, तर त्या भाज्या करण्यामध्ये तुम्हाला पटकन 1-2 मिनटात तुम्ही ती भाजी शिजायला टाकू शकतात. या पद्धतीने मी आठवड्याचं वाटण काढून ठेवते. खोबरं, आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर या सगळं वाटण काढताना, कांदा परतताना मी त्यात थोडंसं तेल आणि मीठ टाकते, म्हणजे कांदा पटकन परतला जातो. ही आठवड्याभराची तयारी तुम्ही फक्त 1 ते 1.5 तासात करू शकताय. त्याचसाठी हा तुमचा व्हिडिओ उपयोगाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर कांदा छान परतून झालेला होता, त्यामध्ये आलं वगैरे टाकून घेतलं मी. आलं लसूणची पेस्टसुद्धा तुम्ही वेगळी करून ठेवू शकताय. त्यानंतर खोबरं भाजून घेतलं, सेपरेट खोबरं किसून भाजून तुम्ही ठेवू शकताय जर तुम्हाला ऐनवेळी वाटण काढायचं आहे तर बघू शकता. वाटणाची तयारी करून घेतलेली आहे, बाजूला थंड करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर जेव्हा कोथिंबीर आपण निवडतो त्यात कोथिंबीरच्या काड्या ज्या निघतात त्यासुद्धा आपण या वाटणामध्ये वापरू शकतो. तर बघू शकताय छानपैकी आठवड्याभराचं वाटण मी तयार करून ठेवलेलं आहे. आता वाटणाची कोणतीही भाजी असेल त्यावेळेस मी मस्त 2 चमचे वाटण तेलामध्ये टाकणार, फोडणी देणार, त्यानंतर मसाला वगैरे टाकणार आणि ती भाजी छानपैकी शिजायला ठेवणार. तर हे वाटण तुम्ही आठवड्याभरासाठी करून ठेवू शकताय. एअरटाईट कंटेनरमध्ये मस्त व्यवस्थित पॅक करून ठेवलं तर ते तुम्हाला 1 ते 2 आठवडे व्यवस्थित जाऊ शकतं. त्याचसाठी ही तुम्हाला सगळी तयारी करून ठेवायची. आणि ऐनवेळी घाईच्या वेळी जर तुमच्या घरी 4 पाहुणे एक्स्ट्रा जरी आले तरीसुद्धा तुम्हाला हे वाटण उपयोगी येऊ शकतं. कारण भजींची आमटी, पनीरची भाजी वगैरे बनवण्यासाठी सुद्धा हे वाटण उपयोगी येतं. त्यामुळे हे वाटण तुम्ही अगदी झटपट बनवून ठेवू शकताय. त्यामुळे तुमच्या आठवड्याभराची कामं सोपी होऊ शकतात. त्यानंतर येतं ते लसूण सोलणं. हे अगदी किचकट काम आहे, खूप वेळ जातो त्यामध्ये आणि धावपळ असेल त्यावेळेस तर आपल्याकडनं अजिबात होत नाही. त्यामुळे ज्या दिवशी सुट्टी असेल त्यावेळेस मस्त निवांत बसून छानपैकी तुम्हाला आठवड्याभरासाठी जेवढा लसूण लागतोय तेवढा तुम्ही सोलून ठेवू शकताय. किंवा आलं लसूण पेस्ट तुम्हाला लागत असेल तर ती आलं लसूण पेस्ट तुम्ही छान तेल मीठ घालून जर ठेवली तर ती आठवडा 1.5 आठवडा अजिबात खराब होत नाही. पण मी तसं न करता लसूण हा सेपरेटली असा सोलून ठेवते आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवते. त्यामुळे तो मला जेव्हा भाजी करायची असेल त्यावेळेस मी टेचून तो भाजीमध्ये टाकत असते. त्यामुळे तो छान उपयोगी येतो मला. आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा वासही जात नाही. तर बघू शकता या पद्धतीने मी लसूण सोलून ठेवत असते. घाईगडबडीच्या वेळेस नाही लसूण सोलून घेणं होत म्हणून मी हेच करून ठेवते. तुम्ही नोकरीला जात असाल, मुलांचे सकाळचे डबे असतील त्यावेळेत हे होत नाही. त्यामुळे हे तुम्ही जर आधी करून ठेवलं तर ही टिप तुम्हाला नक्की उपयोगी येऊ शकते. तर आजची ही टिप तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक या भाज्या निवडण्यामध्ये आपला सकाळचा वेळ खूप जास्ती जाऊ शकतो. आणि ऐनवेळी तर आपण अजिबात या भाज्या निवडून ठेवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आठवड्याच्या भाज्या ज्यावेळेस विकत आणतात त्यावेळेस या भाज्या आणतात त्यावेळेस त्या स्वच्छ मस्त निवडून आणि छान एखाद्या पेपरमध्ये रॅप करून आणि एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवलात तर तुम्हाला आठवडाभर त्या भाज्या व्यवस्थित राहतील. आणि काय होतं, आपण इतक्या महागाच्या भाज्या विकत आणतो आणि त्या जर तुम्ही तशाच फ्रीजमध्ये ठेवल्यात तर त्या खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या वेळेची बचत होते, तुमच्या पैशांची बचत होते आणि सकाळच्या गडबडीमध्ये तुमच्या भाज्याही चुकत नाहीत किंवा खराब होत नाहीत. त्यामुळे तुम्ही या छान स्वच्छ मस्त निवडून एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवलात तर भाज्याही छान टवटवीत राहतात. बघू शकताय कोथिंबीर अगदी व्यवस्थित राहते.
छान टवटवीत राहतात आणि तुमच्या वेळेची बचत होते आणि पैशाची बचत होते भाज्या खराब होण्यापासून. तर ही टिपसुद्धा तुम्हाला आवडली असेल तर मला एक कमेंट करून सांगा आणि लाईक नक्की करा. त्यानंतर रोजच्याच भाज्यांना आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये किंवा इतर भाज्यांमध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं कूट लागतंच. तर ते छान आठवड्याभर टिकावं आणि खरपूस राहावं यासाठी तुम्ही छान शेंगदाणे भाजून आणि त्याचं कूट जर तुम्ही करून ठेवलं तरी चालेल. शेंगदाणे भाजून आणि कूट केल्यानंतर ते कूट खवट होत नाही किंवा शेंगदाणे जर खवट झालेले असतील तर तो वास निघून जातो. खरपूस शेंगदाणे भाजून थंड करून आणि मग त्याचं कूट केलं तर त्यातलं तेलही बाहेर निघत नाही आणि मी साल शक्यतोवर काढत नाही. सालीमध्ये सगळं जीवनसत्व असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे बघू शकताय मी आठवड्याभरासाठी लागेल इतकं शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे आणि ते छानपैकी एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही आपलं नॉर्मल टेम्परेचरमध्ये सुद्धा ठेवू शकताय किंवा तुम्हाला जर ते फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकताय. तर या पद्धतीने ही टीप जर तुम्ही वापरली तर तुम्हाला आठवडाभर शेंगदाण्याचं कूट हे कायमस्वरूपी वापरण्यामध्ये होईल आणि ऐनवेळी लाईट गेलेली असते कधी कधी त्यावेळेस हे शेंगदाण्याचं कूट तर नक्कीच उपयोगी पडेल. त्यानंतर आठवड्याभराचा आपण भाजीपाला जर करून आणत असाल म्हणजे एकदम आठवड्याच्या भाज्या तुम्ही विकत आणत असाल तर त्या तुम्हाला जेव्हा मोकळा वेळ असेल त्यावेळेस त्या स्वच्छ निवडून धुवून पुसून कोरड्या करून निवडून एअरटाईट कंटेनरमध्ये जर तुम्ही पॅक करून ठेवल्यात तर तुम्हाला ज्यावेळेस गडबडीच्या वेळेस डबे वगैरे बनवायचे असतात, मुलांचा डबा असतो, नवऱ्याचा डबा असतो किंवा तुम्ही स्वतः ऑफिसला जात असाल तर त्यावेळेस ह्या भाज्या निवडून ठेवलेल्या भाज्या तुम्हाला अत्यंत उपयोगी होतात. त्यामुळे मी वाल असेल, पावटा असेल, वाटाणा असेल, मेथी असेल, पालक असेल, कोथिंबीर असेल, लसूण असेल किंवा इतर अजून काही भाज्या असतात ज्या निवडून ठेवायच्या असतात त्या भाज्या मी आवर्जून निवडून ठेवते आणि स्वच्छ करून ठेवते. त्यामुळे काय होतं सकाळी जेव्हा माझी गडबड असेल किंवा मिस्टरांची फर्स्ट शिप असेल, लहान मुलांचा सकाळचा डबा असेल त्यावेळेस आपण जर भाज्या निवडून ठेवलेल्या असल्या तर आपल्याला चटकन फोडणीला त्या टाकता येतात एका बाजूला आणि एका बाजूला चपाती करून घेता येते. त्यामुळे आपल्या वेळेची बचत होते. त्यानंतर तुम्ही जेव्हा भाज्या अशा स्वच्छ छान निवडून मस्तपैकी अशा फ्रीजमध्ये ठेवतात त्यावेळेस त्या खराब होण्याची शक्यता कमी होते आणि त्या जास्तीत जास्त टिकून राहतात. त्यामुळे तुम्ही ह्या बेसिक ज्या मी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या फॉलो जर केल्या तर तुमच्या वेळेची बचत होईल, पैशाची बचत होईल आणि झटपट तुमची कामं होतील. यासाठी या टिप्स अत्यंत उपयोगी आहेत. आत्तापर्यंत ज्या मी तुम्हाला बेसिक टिप्स सांगितल्या त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. मीही तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि मलाही तुमच्यासोबत अशा छान छान टिप्स शेअर करायला नक्कीच आवडतील. पण त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा प्रतिसादाची गरज आहे. मी मागच्या आठवड्यातसुद्धा फ्रीज क्लिनिंगचा वगैरे व्हिडिओ, फ्रीज ऑर्गनायझरचा व्हिडिओ बनवला होता. इथून पुढे मी तुमच्यासोबत छान छान व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि कमेंटसुद्धा नक्की करायचं आहे. तर बघू शकताय मी आठवड्याभर लागणाऱ्या मिरच्या हे देठ काढून ठेवलेले आहेत, वाटाणा छानपैकी सोलून ठेवलेला आहे, कोथिंबीर निवडून ठेवली आहे, कढीपत्ता काढून ठेवलेला आहे आणि ते भाज्या निवडायचं माझं काम इथे चालू आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून ठेवू शकता. अजून मी काही बरीच कामं करून ठेवलेली आहेत जी मला आठवडाभर उपयोगी येतात. तर ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण तुम्हाला त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायची आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आणि त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करायचं आहे. तर बघू शकता हे सगळं प्रिपरेशन मी आठवडाभराचं एक आधीच करून ठेवते. त्यामुळे मला ह्या गोष्टी उपयोगी येतात आणि आठवड्याभराचं मील प्रिपरेशन जर तुम्हालाही आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मला एक कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि टिप्स फॉलो करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.